5 तारखेला काश्मीरचं बुकिंग आहे, माझं फ्लाईटचं बुकिंग आहे. आत्ता मी बॅगा भरत असतो, खोटं नाही सांगत तुम्हाला. आत्ता मी बॅगा भरत असतो. 5 तारखेला निघायचं होतं. सगळे फ्रेंड्स चाललेले आहेत सगळे. सो हॅलो व्हॉट्सअप, जय श्रीराम, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. मजबूत काम रोज तुमच्या नावाने असंच वराडतोय मी, मजबूत कामं. हायच तर काय करावं माणसाने, काम आहे म्हणल्यावर कराय सांगितलं रे पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणताले वेळेला माणूस घरी बसलाय, फिरताय ना कुठं जात आहे. भाऊ काम आहेत. आता तुम्हाला वाटलं असेल मी आत्ता उठलोय, नाही मी 7 वाजता उठलोय. सकाळी 7 वाजता उठून मार्केटला गेलो, आलो. आता पाशांना निघालेलो आहे. थोडंसं काम आहे माझं. तू घरी येणार, परत कुठं तर जाणार, परत येणार, परत कुठं जाणार, परत येणार, जाणार. चालूच आहे आपलं, चालूच आहे. आज जरा लईच पॅक आहे. म्हणजे काल परवापर्यंत जरी जरा नाही का थोडाच काम होते, आज लई मजबूत काम आहेत मला, पण करायला लागते. तुम्हाला तर आपला डायलॉग पाठ झाले असेल, पोटा पाण्याचा प्रश्न आहे शेवट. आले डायलॉगचा अवघड झाले. लोक मला डायलॉग मारायला लागलेत आता. ते पोटा पाण्याचा प्रश्न आहे. हाईच. सो राखलेले चिराग शेटची वाट बघत बसले. चिराग शेटला फोन केला, म्हणलं या जरा जायचं आहे आपल्याला. म्हणलं आलोच. सो आता 2 जण मिळून 2 भाई मिलके जाएंगे काम को, मजदूरी करेंगे, 500 रुपये कमाएंगे, फिर घर पे नहीं आएंगे, आते टाइम होटल में जाएंगे, खाना खाएंगे, 500 उड़ाएंगे. ओके खतम. जेवढं कमावतो तेवढं बाहेरचं खायलाच जाते. माझं लय खर्च वाढलं आहे. मला खर्च कमी करायला पाहिजे. असा वायपट फिरायला जास्त खर्च केला पाहिजे. वायपट म्हणजे वायपट बी नाही म्हणताय, तुम्ही तर बघताय रोजचं. कुठं मी कोणावर खर्च करतो म्हणजे फिरेनवर कुठं उडवडे म्हणा, किंवा कुठं वायपट खर्च आहे. लय त्याला मग खायला जातो सारखं, हे ते आणि फिरायला एवढाच खर्च आहे. त्यातल्या त्यात बी आता अजून कमी करतो खर्च, कारण मला एक तर गाडी घ्यायची आता. तुम्हाला जर सेविंग्स केले पाहिजेत नाही का, शेवट तडजोड करायला लागते इकडचं तिकडचं, चालायचंच. सो निघतो आता, उरकलेलं आहे. काय नियोजन आहे आजचं, काय स्केड्यूल आहे, थोडं जसं पॉसिबल होईल तसं दाखवतो. एवढ्या गडबडीत पण तुम्ही मला एवढं प्रेम दाखवत आहे. 2-2, 3-3, 4-4, 5-5, 10-10 हजाराला लॉक जाते ते. ॲप्रिशिएट करतो मी. तुम्ही म्हणून मी आहे, असा सीन आहे. सो आता निघतो. काय सीन आहे बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, तुमच्या भावाला सबस्क्राईब करून टाका. 100K रोज सांगणार का तुम्हाला 100K. सो चला तो भाई, निकल पड़े अपने नए सफ़र पे. नए दिन, नया काम, नया सफ़र, नई शुरुआत, सगळं नया. बालेवाडी रोडला आता पुढं काय जातंय, काय नियोजन आहे बघत राहा भाऊ. अजिबात स्किप करू नका. नाही तर तुम्ही म्हणताल भाऊ चालला का आम्हाला नको बघायला. असं काय नाही, बघा तरी बघा. इथं आपलं रोड ट्रॅफिक नाही लय माहीत. आपलं जरा पाण्याची बॉटल घेतो. भाई 6 किती वाजले असतील, 12, 1 वाजले. ब्रेकफास्ट केला नव्हता भाऊ सकाळी. जरा ब्रेकफास्ट करतो. थांबलो होतो पाण्याची बॉटल घ्यायला, पण म्हणलं ब्रेकफास्ट करून मग तिकडे गेलं, मग खाल्लं असतं काय बी, पण पोटात गुडगुड झालं 2दा माझ्या. मग म्हणलं तुमचा शेअर चक्कर यायच्या आज खाऊन घेतलं पाहिजे. काहीतरी एकदम वीक झाला आहे तुमचा शेअर. जिम्मेदारी बहुत है शेअर पे, इसलिए शेअर हो गया वीक. जिम्मेदारियाँ हमें सोने नहीं देती. और काय म्हणून जाऊ दे, चालायचं खातो काहीतरी. मग पुढं काय जातं आहे मला दाखवतो. चला मंडळी, चला. तुमचा भाऊ चाललेला आहे दुबईला या. चला जाऊ दे बाबा, काम परत आहे मला. जादू हो गया, मैं घर पे आ गया. काम मग जमत नाही रे, बाकी काय नाही. काल तरुण बघा आमचं काय काम चालू आहे, तेच काम चालू आहे आमचं. दुसरं काय काम नाही. आता जातो पहिलं ते. देवा वैतागलो रो. देवा मा कंबर दुखायला लागले मग आता लय लांब आहे. CP 7745 फ्रेश होतं तर वैतागले झालं. टोपडं घेतलं का? टोपडं कुठं 11 वाजता जाणार. आणि किती 4 महिने. आता तर काय म्हणलं मग येणार आहे परत जानेवारीत येणार आहे ना. मग आता जानेवारीत नाही येणार. मग तेच विचारतोय.
तर चला देवा पेशंट आनंद देतो तुला आम्हाला commission. कमी करू. चला सो गाईज घरी कधी आलो मला घंटा कळलं नाही, कारण इतके स्टॉक आता ना कॅमेरा हातात घ्यायचंच लक्षात नाही. आता कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल ते इन्शुरन्सला क्लेम करायचं होता, वेळच भेटला नाही. आता म्हणलं जाऊन यावं जरा क्लेमला काय होते बघू. आता 15 दिवस राहिलेत नेमकं. नाही राव 15 दिवस राहिलेत तो अख्खे. बघू आता काय होते, जाऊन दाखवून तरी येऊ. आलेलो आहे आपण दुर्वांपूर मोबाईल शॉपीमध्ये. एवढंच धक्पक झालं का? कोड आहे का इसपे कोड, पासवर्ड लिहून ठेवायचं रे नोटमध्ये कशात तरी इकडं तिकडं. हॅलो 15 प्रो किती दिलं आहे? 15 प्रो आहे का इथं? 15 येत नसतं पहिल्यापासून घ्यायचं ना, कधीच चेंज नाही केला. घेतल्यात सुरुवात आहे परत. iPhone 6 iPhone 14 Pro 0 गाइस म्हण रो गए इसके नाही इससे सगळ्यातला बघतोय. अवघड काम आहे देवा. 8 वाजता आपल्याला जायचंय, परत 9ला तालिबान राईसला जायचंय, 10ला तिकडं जायचंय. चला इग्नोर वाला का काय बेकार आहे. गाडी बेकारच गाडी आहे, म्हणजे काय गरिबांची सुपर कार वॅगनॉर. कम बजेट में काय म्हणतात, कमी बजेटमध्ये लॅम्बोर्गिनीची फिलिंग घ्या वॅगनॉर. एका ॲक्सिडेंटमध्ये ढगात जायचं असेल घ्या वॅगनॉर. सो भाई साहेब असे धर आहे आपले, बघितले काय असे आपले काम आहेत. यायचं काम करायचं, घरी यायचं, फ्रेश व्हायचं, चेंज करायचं, परत कामाला जायचं, परत घरी यायचं, फ्रेश व्हायचं, चेंज करायचं, परत कामाला जायचं, परत घरी यायचं. सीन असं झाला 14 प्रोचा आहे ना ॲपल आय डीचा पासवर्डच लक्षात आहे ना, नक्की काय पासवर्ड आहे त्या बाबाला काय समजानाच. सो मग आलो घरी, मोबाईल घेऊन आलो. जरा आज रात्री जरा आता बाहेर चाललो आहे. घरी आल्यानंतर रात्री जरा बघतो त्याचा ॲपल आय डीचा नक्की शॉर्ट काय झालेला आहे. एक तर त्याला टायमिंग आलेला आहे 72 तासाचा. 15-20 अटेम्प्ट चुकीचे अटेम्प्ट केले आम्ही. ॲपल आय डीचा सीन एक तर बेकार असतो. सो म्हटलं फोन लॉक व्हायच्या आधी थांबावं जरा, उद्या जरा निवांत किंवा रात्री यूट्यूबला बघून, यूट्यूब बाबा सगळं सांगतो, यूट्यूबला बघून ॲपल आय डीचा पासवर्ड चेंज करता येईल. सो आता काय होडी घातली आणि तुमचा भाऊ निघाला अंडेवाडीत जाणार. मला तालिबान राईस खायची इतकी इच्छा झाली ना, काय सांगू, लई इच्छा झालेली आहे. पण आत्ता वाजलेले आहेत 9. आज एक तर आहे गुरुवार, तुम्ही बघताय शुक्रवारचा ब्लॉग, पण आज ॲक्च्युअल आहे मी काढतोय म्हणून गुरुवार. तर सीन असं आहे, मला तालिबान खायची इच्छा झाली, पण गुरुवारचं मी नॉनव्हेज खात नाही. सो 12 नंतर खाऊ. 15 दिवस झालो खाल्लं नाही. आणि कुणीतरी मला आठवण करून दिली तालिबानची, म्हणून काय भाऊ मला पण सांग ना ती क्राईम, कोणती क्राईम. हां एक आणि सीन असं आहे, मला कमेंट वाचल्याला लागल्यात मी जे कोर्टात जातो ना, तर की बाबा तू काय गुन्हा केला आहे, तू का कोर्टात जातो, क्राईम काय केला आहे, असं सीन. अहो लोकाला पॉझिटिव्ह गोष्टी सांगायच्या असतात. कसं होतं माणसाचं घडून जातं काय ना काहीतरी निगेटिव्ह, ते सारखं रिवाईज नाही करायचं, ते निस्तरायचं आणि परत ती चूक करायची नाही. तुम्हाला पण मी एक धडा सांगतो भाऊ, चुकीच्या वाईट मार्गाच्या नादी लागू नका. भांडणं तणणं चुकारगिरी हे ते वायफाट सोडून द्या भाऊ. पैसे तुमच्या खिशात पैसे असेल ना भाऊ, तुम्हाला इज्जत आहे. त्यामुळं पैशाच्या मागं पळा, हे असले दुनियादारीच्या मागं पळू नका. दुनियादारीच्या नादी लागून आम्ही पण असलं काय तर करून बसलो, आम्हाला चटके बसलेले आहेत. अनुभवाचे बोलेत, काय गुन्हा काय कशासाठी जातो काय सांगणं काय 2 मिनिटाचं काम आहे. निगेटिव्ह घडून गेलेला पास सांगून अर्थ नाही. मला पुढं सांगतो की भाऊ कुणाच्या नादी लागू नका, पैसे कमवा, कामधंदा करा, कुठला छंद जो पैसा असेल ते करा. मी कसं काम करून ब्लॉगिंग करतो, फ्युचरमध्ये मला ते काम येणार आहे. असलं काहीतरी करा, वायफाट वागवू नका. बाकी 6 तारखेला आहे परत तारीख. शॉर्ट असं सांगतो तुम्हाला, मग लय घाण शॉर्ट झाला त्यामुळं. तर निगेटिव्ह तोटा सांगू तुम्हाला एक, 5 तारखेला
काश्मीरचं बुकिंग आहे माझं. मी तुम्हाला चिट दाखवतो माझी. पैसे भरलेले आहेत मी. 5 तारखेची बुकिंग आहे मग. पण सीन असा आहे, 6 तारखेला त्या कोर्टाची तारीख पडलेली आणि इतकी महत्त्वाची तारीख आहे ना, मला मिस नाही करता येणार. 5 तारखेला मग फ्लाईटचं बुकिंग आहे. आत्ता मी बॅगा भरत असतो, खोटं नाही सांगत तुम्हाला. आत्ता मी बॅगा भरत असतो. 2 महिन्यापूर्वीपासून मी तुम्हाला हिंट देतोय की काश्मीर काश्मीर काश्मीर. समजून घ्या, जानेवारी आहे, 5 तारखेला निघायचं होतं. सगळे फ्रेंड्स चाललेले आहेत सगळे, आणि सगळी मला शिव्या द्यायला लागलेली आहेत. बुकिंग असून पण नको जाऊ, पण हे लय महत्त्वाचं आहे, केलंच पाहिजे मला. आता मग 6 तारखेला मी केल्यानंतर मला डोकं चालेल की नक्की नाही नेक्स्ट काय. नाही तर असं होईल 6 तारखेला जायचं गेलो आणि लगेच 2 दिवसात परत बोलवतील, असा पण सीन आहे. जर इफ 6 तारखेनंतर डायरेक्ट महिन्याभरानंतर काय असेल, भाऊ लेट जाणार, मागून जाणार पण जाणार. लय अवघड काम आहे. त्यामुळे भाऊ असले फाचाडगिरीत पडू नका भाऊ. चांगलं काय तर बघा, काम धंदे बघा. त्याच्यामुळे ना माझे लेट ट्रिप कॅन्सल व्हायला लागलेले आहेत. म्हणजे मी कुठं निघायला आणि तारीख पडायला. एकदा असा सीन झाला होता, मी तो ब्लॉग करत नव्हतो. मी गुजरातला होतो तेव्हा, फिरायला गेलो आणि मला माहीत नव्हतं तारीख कधी काय. मला फोन आला, उद्या तारीख आहे. अहो म्हटलं मी गुजरातला आहे, या बाबा. अख्खं सोडून एकटा ग्रुपसोबत गेलो तो. 2 दिवस झाले ते जाऊन. 7 दिवसाची ट्रिप होती. एकटा मी तसल्या झोपायच्या बसने माघारी आलतो. लय बेकार आहे. त्यामुळं निगेटिव्ह गोष्टीच्या नादी लागू नका. पॉझिटिव्ह काहीतरी करा, कामधंदे करा, बिझनेस करा, पैसे कामं. ओके, ज्ञान खूप झालं तुम्हाला. हंडेवाडीत चाललेलं आहे, छोटंसं काम आहे बाबा. आपलं घरले भारी दिसतं पण आता. सो स्टेटन बघत राहा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून टाका. 1 वाजलेला आहे, 1, आणि भूक लागलेली. सो आलतो तालिबान राईस खायला अक्षयला. कुठं फिरत होतो आता विचारू नका तुम्ही. मा अवतार बघून तुम्हाला वाटलं असेल मी कुठं फिरत होतो. मी गावभर फिरत होतो. मी गावभर फिरत होता माझ्यासोबत. आणि हे कोणाला बघतोय दाखवू का तुम्हाला? हे कोणाला बघतोय थांबा तुम्हाला दाखव. दिसलं का? दिसलं का? बेकार कलरचा भात खायला या. हिरवा, पांढरा, पिवळा, निळा, पांढरा, लाल, सगळ्या कलरचा भात. हा, सप्तरंगी भात, कलरचा भात, गोंदी कलरचा भात खावा. ओके. 6 रात्रीचे वाजलेले 2 आणि मी कडी वाजवली. घरात गेलो, फोन घेतला हवाला, आणि मग 2 मिनटात बाहेर आलो लगेच गपचूप. बाहेरून कडी लावलेली आहे आणि आता चाललो फिरायला. कुठं जाऊ सांग ना फक्त. कुठं जाऊ? येतो ना जरा, गाव फिरून येतो ना जरा. कोण बघतंय रे मला? कोण नाही बघत. सो कुठं काय जातोय बघत राहा. किती वाजले? 3 वाजलेले आहेत. आणि तुमचा भाऊ आत्ताशी घरी आलेला आहे. आता तुमचा भाऊ मजबूत शिव्या खाणार. त्याच्या घरचे उठायच्या आत गपचूप कडी उघडतो, गपचूप जाऊन झोपतो. सकाळी म्हणले ना किती वाजता आला? 12 वाजता आलं. बिझनेस. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी